आपल्या जीवनात संकट येतात, ते अचानक येतात असं आपल्याला वाटतं. पण खरं सांगायचं तर स्वामी समर्थ कधीही भक्ताला संकटात एकटं सोडत नाहीत. त्यांच्या कृपेमुळे अनेक वेळा संकट येण्याआधीच त्याची सूचना मिळते. पण आपण ते संकट ओळखत नाही. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामी समर्थ तुम्हाला संकट येण्याआधी देतात असे 5 दिव्य संकेत. संकेत 1. मन अचानक अस्वस्थ होऊ लागणं. आपण पूर्वी शांत असतो, पण अचानक कुठूनही मन बेचैन होऊ लागतं. काहीतरी बरोबर नाही, काहीतरी चुकीचं होणार आहे अशी भावना मनाच्या तळातून उठते. हे साधन नाही, ही स्वामींची आधीची सूचना असते. स्वामींचं कृपामय मार्गदर्शन मनातूनच बोलतं. अस्वस्थता कोणत्याही कारणाशिवाय सुरू होत असेल आणि जास्त विचार करून थांबत नसेल, तर ही तुमच्या संरक्षणासाठी आलेली चेतावणी आहे. स्वामी म्हणतात, भक्ता सावध राहा, काहीतरी चुकीचं घडू शकतं, निर्णय विचारपूर्वक घे. अशा वेळी शांत बसा, स्वामींचं नाव घ्या आणि मन काय सांगतंय ते ऐका. संकेत 2. स्वामींचं नाम अचानक जास्त आठवणं. कधीकधी आपल्याला स्वामींचं नाव सतत मनात येत राहतं. काम करत असताना, प्रवासात, झोपताना, जिथेही असो, अचानक स्वामी समर्थ हे नाम आपोआप उमटत राहते. हे का होतं? कारण स्वामी संरक्षक मोडमध्ये येतात. भक्ताला काहीतरी होऊ शकतं हे त्यांना आधीच कळतं. म्हणून ते आपल्याला आपल्या नामात गुंतवतात, जेणेकरून संकट जरी जवळ असेल तरी ते जवळ येऊ शकणार नाही. हा संकेत म्हणजे संरक्षणाची ढाल. स्वामींचं नाव मनात आपोआप येत असेल तर समजून घ्या, संकट तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून स्वामी तुमच्या भोवती कवच उभं करत आहेत. संकेत 3. चुकीचा मार्ग किंवा चुकीचं ठिकाण टाळण्यासाठी मन अडवणं. कधीकधी एखाद्या ठिकाणी जायची इच्छा असते, पण अचानक मन म्हणतं नको जाऊस. एखाद्याशी बोलायचं असतं, पण काहीतरी थांबवतं. एखादी योजना, एखादा प्रवास सर्व व्यवस्थित असूनही अचानक रद्द होतो. हेही स्वामींचं दैवी संरक्षण आहे. आपण जिथे जाणार असतो तिथे आपल्याला माहिती नसणारी काही चुकीची घटना घडणार असते. त्यामुळे स्वामी तुमच्या पावलांवर नियंत्रण ठेवतात. आपण विचार करतो, का थांबतोय माझा प्लॅन? पण स्वामी म्हणतात, भक्ता त्या रस्त्यावर संकट आहे, मी तुला तिथून वळवतोय. हा संकेत तुमचं आयुष्य वाचवू शकतो. संकेत 4. स्वप्नात मिळणारा संदेश. स्वामी समर्थ भक्तांशी स्वप्नात तर खूप बोलतात. कधी थेट दर्शन देतात, कधी कोणाच्या रूपाने येतात, कधी फक्त एखादी सूचना देतात. सावध राहा, असं करू नका, हा निर्णय चुकीचा आहे. हे स्वप्न साधन असतं, हे दैवी मार्गदर्शन असतं. काही लोक सांगतात, अचानक स्वामींचा फोटो, नाव, भजन किंवा मंदिरच स्वप्नात येतं. याचा अर्थ संकट टळणार आहे, स्वामी संरक्षणाची घोषणा करत आहेत. स्वामींचं स्वप्नात दर्शन म्हणजे संकटावर आधीचा शिक्कामोर्तब संरक्षण. संकेत 5. एखादी घटना अचानक थांबणं किंवा रद्द होणं. हा संकेत सर्वात महत्त्वाचा. कधीकधी तुमचं एखादं काम अगदी शेवटच्या क्षणी थांबतं. एखाद्या ठिकाणी जाणं अचानक शक्य होत नाही किंवा एखादी व्यक्ती भेटायची असते पण भेट होत नाही. लोक म्हणतात, अरे वाईट झालं. पण स्वामी म्हणतात, वाईट नाही झालं, वाईट टळलं. अशी घटनांची रद्दबातल होणं हे संकट टाळण्यासाठी स्वामींची दैवी योजना असते. हे भाग्यवान भक्तांनाच मिळतं, कारण स्वामी त्यांना संकटापासून दूर नेत असतात. शेवटी एवढेच सांगेल की स्वामी समर्थ हे भक्ताचे खरे रक्षणकर्ते आहेत. ते संकट येऊ देत नाहीत, ते संकट येण्याआधीच संकेत देतात. हे 5 संकेत दिसले तर लक्षात ठेवा, स्वामी तुमचं जीवन वाचवत आहेत, तुम्हाला सुरक्षित करत आहेत, तुम्हाला त्यांच्या पायाशी घेऊन जात आहेत. फक्त भक्ती, विश्वास आणि नम्रता ठेवा, कारण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस रे, मी आहे ना.